नमस्कार मंडळी. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर का पारू आम्हाला कुणाला स्वतः जवळ येऊ दे नाही गेली. रुसली पारू आमची रुसली. का असं मी जवळ जायला लागलं का असं अंगावर राहिल्यासारखी करायला लागली पारू. तोका बोलूसुद्धा दे नाही गेली. तर तिचं रुसायचं कारण पण सांगते तुम्हाला. तर बघा कशी खायला लागली आता. पारूबाई रुसलाव का पारू. तर बघा कशी खायला लागली. गवत टाकले म्हणून ती पण राग खायला लागली. बघा सुद्धा गेली. तर आमच्यात एक नवीन पाहुणी आली आहे. तर त्या पाहुणीचा आम्ही सगळेजण लाड करायला लागलो. तुझ्यापाशी सगळेजण बसायला लागली होती. सगळेच मामा मामी लेकरं शिवम परत दाजी सगळीच बसायला लागला होतं तुझ्यापाशी. हिला कोणच विचारायला गेलं. त्याच्यामुळं पारू राग करायला लागली होती. का बघा कशी करायला हो का हा तिकडं माझ्याकडे येऊ नका म्हणायला लागल्यावानी. तर बघा लेकच तर करायला लागली. असं आम्ही सगळेजण तिच्यापाशी बसला होता का नाही. दुसरी एक आमच्यात नवीन लक्ष्मी आली अजून. तर ती नवीन लक्ष्मी पण तुम्हाला दाखवते. तर तिच्यापाशी आम्ही सगळेजण बसल्याला हिला राग आला होता. तर एवढी रागावायला लागली का नाही हो का कशी करायला लागली हो का राग खाल्ल्यावानी करायला लागली का. शिवमला स्वराला कोणाला जवळ येऊ देना गेली. मी लांबून व्हिडिओ काढायला लागले. लांबून काढले तरी सुद्धा का अशी करायला लागली गुरकाल्यावानी. तो का हा तिकडं म्हणल्यासारखं येऊ नका माझ्यापाशी म्हणल्यासारखं करायला. तर आमच्या पारूबाईला बहीण झाली आहे. तर आम्ही आमच्या पारूचं नाव पारू ठेवलेलं होतं. आणि आमच्या नवीन पाहुणीचं नाव आता सरू ठेवलं आहे. दोघीचं सुईवर नाव येते दोघीचं. एकीचं पारू आणि एकीचं सरू नाव ठेवलं आहे. तर बघा आता ही असं शांत असली का नाही दमा आणि खाते नव का. आता लय राग वस खायला लागली नुसती. का तिलाच बोलायला लागला म्हणल्यावानी. कुणालाच जवळ येऊ देना गेली. मामाला येऊ देना गेली. कुणालाच येऊ देना गेली. मारायला लागली सगळ्यालाच. तर एवढं शहाण्या माणसासारखं बघा हिला कळतंय आमच्या पारूला पण. आणि चला तुम्हाला आमची बारकी छोटीशी नवीन पाहुणी दाखवते. तर आम्ही तिची पूजा करायची होती आज. आज श्रावण सोमवार आहे. त्याच्यामुळं मी पूजा करायची होती. आज पहिला सोमवार आहे त्याच्यामुळे. तर हो का बघा अगोदरच केली होती पूजा. हळदी कुंकू लावलं होतं. मग आता आमच्या दुधूच्या हातानं प्रत्येक काही कार्यक्रम असला का नाही माझ्या मुलीच्या हातानं सगळं काही जे असेल ते आम्ही करतो. माझ्या छोट्या मुलीच्या हातानं सगळं काय असेल ती शुभ काम असेल ती तिचं पप्पा पण आणि आम्ही घरचे सगळे तिच्या हातानं सगळं काय काम करतो. वर घ्यावं तर बोला सगळेच. दिदू बोलायला लागली तिला हो का. पारूला बोलायला लागली. कशी सरूला पारूचंच यायला लागले नाव लक्षामध्ये. तर बघा हिनं रात्री 10:30 वाजता आमची सरूचा जन्म झालाय. तर पारूचंच नाव यायला लागले सारखं. आणि आम्ही रात्री हिचं नाव ठेवलंय सरू म्हणून नाव ठेवलंय. तर का स्वरानं ते आता हळदी कुंकू ती लावले तिला का. म्हणजे आज सोमवार आहे म्हणून आम्ही सकाळीच पूजा केली होती जी सगळ्यांनी. तर बघा आमची लक्ष्मीबाई हो का हो का कशी मान असं माया करायला लागलं का नाही लय ही करते अशी हो का. कशी मान करून बसली बघा. असं खरं ती म्हणत नाही ते का जनावराला पाखराला जीव लागवला तर झाडावरची पाखरच जवळ येऊन बसते तसं हो का बघा. ही जवळ घेऊन बस म्हणल्यासारखंच बसायला लागली हो का. आणि माझी लेकरं पण असं म्हणजे माया केली तर जवळ येते. तर माझी लेकरं पण अशी कशाला किसनत ती नाही ती तर जवळ घेऊन बसते ती लेकरं पण बघा. तर बघा आमची पाहुणी कशी आहे. नवीन पाहुणी आहे आमची नवीन लक्ष्मी सरूबाई सरू पहिल्यांदा आली मला पाहुणी. तर शुभ 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 आहे आमच्यासाठी आमची सरू. म्हणलं श्रावण महिन्यातला सोमवार आहे म्हणलं म्हणून रात्री आम्ही पूजा केली नाही. सकाळ आज सोमवार पण आहे म्हणलं म्हणून पूजा केली. तर तो का पारू कशी बघायला गेली हो का हिच्याकडे बसला तर
तो का. तर खरंच जनावरांना पण लई कळतंय. तिनं असं म्हणजे आम्हाला कुणाला जवळ येऊ दिलं नाही. सकाळी पारूनं मामा धुवायला लागलं होतं तिला, तर असं मारायला लागली सगळ्याला. तोका कशी बघते, तोका बघायला हो का इकडं. तर हिजी का माया करायला लागला म्हणल्यावानी सगळी हिच्यापाशीच बसली होती. तिला कोण म्हणजे ती रोज उठलं की मामा सगळी हात फिरवून, डोक्यावरून मानावून हात फिरवून माया करते ती उठल्या. तर ही आल्यापासून तिच्याकडं कोण जायचं नाही गेले. तर तिला एवढं राग गेल्यावर होईल का नाही, तिनं तसं वाटते का नाही, पण तिला आमच्या पारूला लई कळते बरं का. लई म्हणजे लई कळते असं. नाही बोललेलं नाही काही केलेलं असं शाण्या माणसाला कसं कळतंय तसं कळते. एखाद्या वेळेस मी गाणंसुद्धा लावू द्या की लगे असं डान्स करायल्यावानी करते ती. सगळं समजतंय तिला. बघा आता जवळ पण गेलं का नाही अशी गुरकायल्यावानी करायला अंगावर येल्यावानी. आणि बघा आमची सोरबाई कशी छान पडली स्वराच्या मांडीवर. पण मोठं झालं तसंच करते बघा हो का. आणि लई छान पण आहे दिसायला, पण एकदम भारी दिसती. तर बघा लई छान वाटायला लागले त्या दोघी पण. तर तिला लई राग यायला लागला आमच्या पारूला लई राग यायला. सोरबाई झोपायला लागल्या त्या आता स्वराच्या मांडीवर. तर सकाळी लई छान पूजा केली होती. हिचा हारबीर घातलं होतं आम्ही. श्रावण महिन्यातल्या सोमवार आहे पूजा करायची म्हणून, तर सकाळी हारती घातलं होतं आम्ही. मग मला स्वरासंगच व्हिडिओ काढायचा होता, त्याच्यामुळं मग स्वरापाशीच बघा कशी बसली. आणि तिनं उठली का परत तिच्याकडं अशी मान करून बघायला लागली सारखंच. आणि तो का ती तिकडनं कशी बघायला लागली. तो का असं बसल्यावर बघितल्यावर तर लई तिला राग येते. बघा कशी बघायला लागली. तो का अशी तर आहे आमची पारू आणि सरू. बघा आमच्या पारूचं आणि सरूचं नाव आवडलं तर कमेंटमध्ये सांगा. तर आमचं असं आहे बघा आमच्या पारूबाईचं आणि सरूबाईचं. सरू लई छान आहे, लई गुणाची आहे सरू पण. आणि पारू पण चांगली आहे बरं का, पण आता तिला राग यायला लागलाय. बघा कशी बसली शांत उग का. कसली भारी बसली आहे, झोपली शांत उग. लई आहे हुशार पण लई आहे, ही पण लई चॅप्टर आहे. तर बघा आमच्या पारूचं आणि सरूचं नाव आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा सगळेजण. तर झोपली आमची सरूबाई आता. आमच्या सरूचं आणि पारूचं नाव आवडलं तर कमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यांना बाय.